नमस्कार. सायलीने सचिन आणि साक्षीला एकत्र पाहिलेलं असतं. त्यामुळे घरात खूपच गोंधळ माजलेला असतो. सायलीने स्वतःच्या मोबाईलमधील फोटो सुद्धा सर्वांदेखत दाखवलेला असतो. तेव्हा मात्र प्रतापराव खूपच चिडलेले असतात. तेव्हा प्रतापराव बोलतात, नाही, हा सचिन तर मला आधीपासूनच पटत नव्हता, पण या अस्मितामुळे मी शांत होतो. पण आता मात्र नाही. आणि तेवढ्यात प्रिया अस्मिताला घेऊन घरी आलेली असते. अस्मिता सुद्धा सायलीच्या मोबाईल मधील तो फोटो पाहते. तेव्हा अस्मिताला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते, सचिन भाऊजी आणि साक्षी एकत्र. तेव्हा मात्र अस्मिताला धक्का बसलेला असतो आणि अस्मिता एकाएकी चक्कर येऊन खाली पडते. त्यावेळेला संपूर्ण सुभेदार कुटुंब हादरतं. ते अस्मिताच्या दिशेने धावत येतं. सायली अस्मिताला पकडते. सायली अस्मिताला बोलते, अस्मिता ताई शुद्धीवर या. अस्मिता शुद्धीवर नसताना बडबडत असते, सायली सायली खरं खरं सांग, सचिन आणि साक्षीचं खरंच प्रेम आहे? तू त्यांना एकत्र पाहिलंस का? सायली प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. तेव्हा मात्र सायली अस्मिताला बोलते, हो अस्मिता ताई हो, पण आता मात्र तुम्ही शांत व्हा, या गोष्टी आपण नंतर बोलूया का? तेव्हा मात्र सायली अस्मिताला समजावत असते. पण अस्मिताची परिस्थिती मात्र खूपच क्रिटिकल झालेली असते. त्यावेळेला कल्पना बोलते, सायली आपल्याला तिला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. आणि संपूर्ण सुपेदार कुटुंब अस्मिताला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलं असतं. डॉक्टरांनी अस्मिताला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं असतं. सगळेजण खूपच घाबरलेले असतात. अर्जुन मात्र खूप चिडलेला असतो. तो तावातावात हॉस्पिटलमधून बाहेर निघत असतो. त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर काय करताय तुम्ही? कुठे जाताय? अर्जुन सर प्लीज कुठेही जाऊ नका. अर्जुन सर प्लीज स्वतःला शांत ठेवा. तुम्ही कुठे जाताय ना ते मला कळतंय, पण आता आपल्यासाठी जास्त महत्वाचं काय आहे तर अस्मिता ताईंची तब्येत. प्लीज अर्जुन सर प्लीज स्वतःला शांत ठेवा. तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो, सायली मला सगळं समजतंय, मी स्वतःला शांतच ठेवतोय, पण सायली तुम्हाला कळतंय का? सायली सगळं काही हातातून निसटत चाललंय. आज माझ्या अस्मिताईला जर का काही झालं ना तर मात्र मी त्या त्या सचिनला सोडणार नाही, त्याचा जीव घेईल. तेव्हा सायली बोलते, ठीक आहे असंच करा. जा, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा त्या सचिन जवळ आणि त्याचा जीव घ्या. तिथे तुमच्या बहिणीला तुमची जास्त गरज आहे की तिथे जाऊन तुम्हाला जेलमध्ये जायचंय? बघा तुमचं तुम्हीच ठरवा. तेव्हा मात्र अर्जुन खूपच रडकुंडीला येतो आणि तो सायलीला मिठी मारून रडायला लागतो. तो लगेच सायलीला बोलतो, सायली एक वेळ माझ्यावरती असा काही काळ आला ना तर मी सहन करेन, पण माझ्या कुटुंबाच्या बाबतीत जर का काही असं काही घडलं ना तर मात्र मी पूर्णपणे कोसळून पडतो. सायली माझा वीक पॉइंट म्हणजे माझं कुटुंब आहे. तेव्हा सायली बोलते, अर्जुन सर हे तुम्ही मला सांगायची गरज नाही. अर्जुन सर प्लीज स्वतः शांत राहा. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, शांत? मी शांतच आहे सायली, अजूनपर्यंत मी शांतच आहे, पण सायली किती दिवस मी शांत राहू तुम्हीच सांगा ना. तेव्हा सायली बोलते, आपल्याला अस्मिता ताईंसाठी आता तरी शांतच राहावं लागणार आहे, कारण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, कळतंय का तुम्हाला? तेवढ्यात लगेच डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आलेले असतात. कल्पना, प्रताप, अश्विन, प्रिया, अर्जुन, सायली सगळेजण डॉक्टरांजवळ गेलेले असतात. अर्जुन डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर डॉक्टर काय झालं? अस्मिताई ठीक आहे ना? तिला तर काही झालं नाही ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, मिस्टर अर्जुन सुभेदार प्लीज तुम्ही जरा शांत व्हा. तुमच्या अस्मिताईला काहीही झालेलं नाही आणि मेन म्हणजे आनंदाची बातमी आहे, त्यांना मुलगा झालाय. हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच आनंद होतो. त्यावेळेला लगेच सायली अर्जुनला बोलते, अर्जुन सर आता सगळं काही ठीकच होणार. अर्जुन सर तुम्हाला आता कोणत्याच गोष्टीची काहीही काळजी करायची गरज नाही. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, सायली आता अस्मिताईची काही काळजी करायची गरज नाही, पण आता
त्या सचिनला मात्र चांगलाच धडा शिकवला पाहिजे. तेव्हा मात्र सायली बोलते, तो तर आपण शिकूच. आणि तेवढ्यात हॉस्पिटलमध्ये सचिनची एंट्री झालेली असते. सचिनला आलेलं बघून अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. अर्जुन लगेच तिथेच समोर जातो आणि मोठ्याने बोलतो, तू इथे का आलायस? आत्ताच्या आता इथनं चालतं पडायचं. तेव्हा लगेच सचिन बोलतो, अर्जुन अरे असं काय करतोस तू? अर्जुन अरे तुला समजतंय का? अर्जुन प्लीज इथून निघून जा. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मी निघून जायचं? मी? अरे निघून तर तू जा, तुझी गरज नाहीये इथे आणि तुझ्यासारख्या माणसाची तर गरजच नाही. तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सचिन बोलतो, हे बघ मला माझ्या बायकोला भेटायचं आहे. तेव्हा सायली बोलते, बायको? कोण बायको? जर का तिची तुम्हाला एवढीच काळजी असती तर बाहेर ही थेरं करताना तुम्हाला लाज वाटली असती. तुम्ही असं कसं काय वागू शकता? खरंच मला ना तुमच्या या वागण्याची कीव येते, कीव. तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सचिन बोलतो, सायली प्लीज आता मात्र उगाचच गोष्टी ताणू नका, स्वतःला शांत ठेवा सायली. त्याच वेळेला अस्मिताने अर्जुनला आतमध्ये बोलवलेलं असतं. तेव्हा सचिन सुद्धा आतमध्ये गेलेला असतो. त्याला बघून मात्र अस्मिताला खूपच राग येतो. त्यावेळेला अस्मिता मोठ्याने बोलते, अर्जुन याला धक्के मारून बाहेर काढ. तेव्हा लगेच सचिन बोलतो, अस्मिता अगं असं काय करतेस? अस्मिता हा आनंदाचा क्षण आहे आणि मला तो तुझ्यासोबत जगायचा आहे. तेव्हा लगेच अस्मिता बोलते, त्याचा आता या गोष्टीशी काही एक संबंध नाही. तेव्हा लगेच सचिन बोलतो, अस्मिता प्लीज असं करू नकोस. अस्मिता मला माझ्या बाळाला बघू दे. तेवढ्यात अर्जुन सचिनला बोलतो, सचिन आत्ताच्या आता इथून चालतं पड, मुळात त्या बाळावरती तुझा अधिकारच नाही. तेव्हा सचिन बोलतो, अर्जुन उगाच मध्ये पडू नकोस, बाप आहे मी त्याचा आणि मी त्याला जवळ घेणारच. तेव्हा मात्र अस्मिता बोलते, लाज नाही वाटत? बाहेर जाऊन थेरं करतोस आणि इथे मुलाचा बाप म्हणून माझ्या समोर आवाज चढवतोस. सचिन काही झालं ना तरी सुद्धा तुझा हा काळा चेहरा मी माझ्या बाळावरती पडू देणार नाही. आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा सचिन बोलतो, अस्मिता अगं समजून घे ना. अस्मिता माझं चुकलं, मी तुझी माफी मागतो. तेव्हा अस्मिता बोलते, थकले मी. अर्जुन सांग त्याला थकले मी, कारण प्रत्येक वेळेला यांनी चुका करायच्या आणि मी मात्र पाठीशी घालायच्या. विश्वास ठेवला होता ना मी तुझ्यावरती, मग त्या विश्वासाला तू पात्र ठरलाच नाहीस. तेव्हा लगेच सचिन बोलतो, अस्मिता माझं चुकलं, यापुढे मी असा वागणारच नाही. अस्मिता प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच अस्मिता बोलते, नाही आता माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही. खरं सांगू का, आता विषयच संपला. त्यावेळेला सचिन बोलतो, अस्मिता अगं माझा ऐक, आणि तो त्याच्या जवळ जात असतो. तेव्हा मात्र अर्जुन सनसनीत कानाखाली सचिनच्या मारतो आणि सचिनला बोलतो, आत्ताच्या आता इथून निघून जायचं, नाहीतर हॉस्पिटलमधून तुझी धिंड काढायला मी मागे पुढे पाहणार नाही. मी एकदा शेवटचं सांगतोय, सचिन इथना चालतं पड. तेव्हा सायली बोलते, प्लीज सचिन भाऊजी शांतपणे इथून निघून जा. हे बघा, अस्मिताताईंची डिलिव्हरी आत्ताच झाले, त्यांना त्रास व्हायला नको. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या मनस्थितीचा विचार करा. सचिनजी, कधीतरी तुम्ही अस्मिताताईंवरती प्रेम केलं असेल तर त्यांच्या जीवाचा विचार करा आणि प्लीज इथून तुमचं तोंड घ्या आणि निघा. तेव्हा लगेच सचिन बोलतो, मी कुठेही जाणार नाही अस्मिता. अस्मिता मला माझ्या बाळाला बघायचंय. तेव्हा मात्र अर्जुन बोलतो, हा असा ऐकणार नाही आणि अर्जुन त्याला धक्के मारून सिटी हॉस्पिटलच्या बाहेर ढकलतो आणि त्याला मोठ्याने बोलतो, आजपर्यंत माझ्या बहिणीसाठी मी तुला सहन करत होतो, पण आता मात्र शेवटचं. काही झालं तरी मी तुला माझ्या बहिणीच्या आसपास सुद्धा भटकू देणार नाही. तेव्हा मात्र सचिन बोलतो, अर्जुन तू हे चांगलं करत नाहीयेस, आता तुला याची शिक्षा भोगावीच लागेल. तेव्हा अर्जुन बोलतोय, तुझ्या या धमक्यांना मी घाबरत नाही आणि माझ्या समोर ही दादागिरी करायची नाही, आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं. तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो.
त्याच वेळेला लगेच मोठ्याने सचिन बोलतो, कळेलच तुला माझी धमकी आहे की काय आहे ते. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्जुन सायलीला बोलतो, सायली, काही झालं तरी या माणसाला अस्मिताताईंना भेटून द्यायचं नाही. तेव्हा मात्र सायली बोलते, अर्जुन सर, तुम्ही स्वतःला शांत करा. इकडे अस्मिता खूपच रडत असते. त्यावेळेला कल्पना अस्मिताला बोलते, अस्मिता अगं का रडतेस? अस्मिता अगं स्वतःला शांत कर. अस्मिता प्लीज रडू नकोस. तेव्हा अस्मिता बोलते, कसं रडू नको? मम्मा, तुला तर माहिती आहे ना सचिनवरती माझं किती प्रेम होतं. खरं सांगायचं तर तो बाहेर राहायचा तरी सुद्धा मी त्याच्यासाठी इकडे थांबलेच होते ना. पण त्यांनी मात्र काय केलं, मला धोका दिला. त्यावेळेला सायली बोलते, अस्मिता ताई, आता तुम्ही एकट्या नाही आहात तर तुम्हाला तुमच्या बाळाचा सुद्धा विचार करायचा आहे. अस्मिता ताई प्लीज आता असं वागू नका. अस्मिता ताई प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच अस्मिता बोलते, पुरे सायली, मी आता स्वतःला शांतच ठेवणार आहे, कारण माझ्यावरती आता माझ्या बाळाची जबाबदारी आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, अस्मिताई, तू आम्हाला सर्वांना परख केलंस का? बाळ काही तुझ्या फक्त एकटीचं नाही आहे, आम्ही सुद्धा तुझ्या सोबत आहोत आणि आम्ही तुझी सोबत कधीच सोडणार नाही. तेव्हा अस्मिता बोलते, हो अर्जुन, मला ते माहिती आहे. त्यावेळेला अर्जुन बोलतो, अस्मिताई, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही संकट आली, काहीही झालं तरी तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारच. तेव्हा मात्र अस्मिता खूपच खुश असते. तर इकडे सचिन मात्र खूपच चिडलेला असतो. तो वस्तूंची आदळआपट करत असतो. त्यावेळेला सचिन खूपच मोठ्याने ओरडत असतो, सोडणार नाही अर्जुन सुभेदार तुला. आज तू मला सिटी हॉस्पिटल मधून धक्के मारून बाहेर काढलंस ना, याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार अर्जुन सुभेदार. तुला माहिती नाही तू कुणाशी पंगा घेतला. अर्जुन सुभेदार, तुला आणि तुझ्या बायकोला उद्ध्वस्त करणार मी. तुम्हाला मी चांगलाच धक्का देणार अर्जुन सुभेदार. आता तर मी शांत बसणारच नाही. तेव्हा मात्र इकडे अर्जुन अस्मिताला बोलत असतो, अस्मिताई, आता आपल्या घरात आनंद आलाय आणि याच गोष्टीचा आपण सगळ्यांनी आनंदच साजरा करूया ना. कशाला नको त्या गोष्टींचा विचार करूया. इकडे प्रतापराव मात्र खूपच शांत असतात. त्यावेळेला कल्पना प्रतापरावांना बोलते, मला कळतंय तुम्ही का शांत आहात ते. तेव्हा लगेच प्रतापराव म्हणतात, मी काय करू ना मला समजत नाही. आज बाप म्हणून मी पूर्णपणे हरलोय. माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरती मला दुःख दिसतंय, पण त्याच्यासाठी मात्र मी काहीच करू शकत नाही. त्यावेळेला कल्पना बोलते, अहो मला सगळं समजतंय. मी स्वतःच्या डोळ्यातून पाणी तरी काढते, निदान माझं मन हलकं तरी होतंय, पण तुम्हाला ते सुद्धा करता येत नाही. तेव्हा प्रतापराव बोलतात, अगं अस्मिता समोर जर का आपणच रडलो तर तिला धीर कोण देणार? आणि तसंही मला माझ्या मुलीसमोर हतबल व्हायचं नाही, तर तिच्या पाठीशी कायम उभं राहायचं आहे. त्यावेळेला कल्पना बोलते, पण आपल्याच मुलीच्या नशिबी हे का? तेव्हा प्रतापराव म्हणतात, आपणच काहीतरी चुकलो असं. खरं सांगायचं तर आपल्या मुलीच्या पाठीशी हे सर्व आलंय ना, त्याच्यासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त तो सचिन आहे आणि त्या सचिनला मात्र मी सहजासहजी सोडणार नाही. तेव्हा कल्पना बोलते, अहो मी काय म्हणते, आता ते सचिन प्रकरण आपण बंद करूया, उगाच विषाची परीक्षा नको. तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात, गप्प बस कल्पना, माझ्या मुलीला त्याने फसवलंय, आता मात्र त्याला उद्ध्वस्त करणार. हा प्रतापराव सुभेदार काय काय करू शकतो ना, हे अजून त्या सचिनला माहिती नाही. माझ्या मुलीला फसवलंय ना, याची शिक्षा तर त्याला भोगावीच लागणार. तेव्हा कल्पना बोलते, अहो कशाला? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मम्मा डॅड अगदी योग्य बोलतायत, काही चुकीचं बोलत नाही आहेत आणि त्या सचिनला मात्र मी चांगलीच शिक्षा करणार. तेव्हा मात्र सायली बोलते, आपण शिक्षा करूया, पण आता मात्र आपण शांतच राहूया, कारण अस्मिताईंच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद कायम टिकून द्यायचा आहे. इकडे मात्र प्रिया अस्मिताजवळ येते आणि अस्मिताला बोलते, अस्मिता बघ ना ग, त्या मुलाचं नशीब तरी बघ, जन्माला आलाय पण त्याला जवळ घेण्यासाठी त्याचा बापच इथे नाही. तेव्हा मात्र अस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं आणि नेमकं सायलीने हे सर्व ऐकलेलं असतं. त्यावेळेला सायली
अस्मिताच्या जवळ जाते आणि प्रियाच्या सटकन अशी कानाखाली देते आणि प्रियाला म्हणते, प्रिया, दुसऱ्याला आनंदी ठेवता येत नसेल ना तर नको ठेवूस, पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तरी कायमचा घालवू नकोस ना प्लीज. प्रिया, तुला हे सर्व बोलताना काहीच कसं वाटलं नाही? अगं, त्यांच्या मनस्थितीचा तरी विचार करायचा ना. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, काय चुकलं माझं? माझं काही एक चुकलेलं नाही. तसंही जे आहे ते आहे ना. तेव्हा लगेच सायली बोलते, लाज नाही वाटत? अगं, त्यांना आता या मनस्थितीत तू असा त्रास देणार आहेस का? आणि आत्ताच्या आता प्रिया, तू इथून निघून जा. तेव्हा प्रिया बोलते, अस्मिता, सॉरी. तुला जर का खरं बोलणं टोचलं असेल ना तर खरंच माफ कर. त्यावेळेला अस्मिता बोलते, नाही, मला तुझ्या बोलण्याचं काहीच वाईट वाटलं नाही, कारण तू अशीच आहेस हे मला चांगलं माहिती आहे. तेव्हा मात्र अस्मिताची खूपच चिडचिड झालेली असते. प्रिया तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला सायली अस्मिताचा हात हातात घेते आणि अस्मिताला बोलते, अस्मिता ताई, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जग इकडचं तिकडे झालं ना तरी तुमची ही सायली आणि तुमचा भाऊ अर्जुन तुमच्या सोबत कायमचे असतील. कोणाला काही बोलायचंय बोलू देत, पण तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचं कुटुंब तुमच्या सोबत आहे. त्यामुळे काळजी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा मात्र अस्मिता बोलते, नाही, मी कोणत्याच गोष्टीची काळजी करत नाही. सायली, मला माहिती आहे तुम्ही दोघं माझ्यासाठी काय काय करता ते. तेव्हा सायली बोलते, हो ना, मग या गोष्टीचा आता विचारच करू नका, सगळं काही ठीकच होईल. तेव्हा मात्र अस्मिता स्वतःशीच बोलते, आता मला तर धीट राहावंच लागणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अस्मिता कायमचा सचिन पासून घटस्फोट घेईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.